आपले बरेच शेतकरी मित्र किंवा आपले असे बरेच मित्र असतात की त्यांच्याकडे कमी अमाऊंटमध्ये पैसे असतात, की त्यांचं बजेट कमी असतं किंवा त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये घरासाठी पैसा खर्च करायचा नसतो. तर त्यावेळेस ते काय बघतात की मार्केटमध्ये बघतात की जुन्या काळात बरेचसे लोक लोड बेरिंग किंवा हाफ आरसीसी घराचं काम करत होते. तर त्यामध्ये त्यांचा समज असतो की लोड बेरिंग आणि किंवा हाफ आरसीसी घराचं बांधकाम केल्याने आपले काही पैसे वाचतील व आपल्याला कमी खर्चात कमी बजेटमध्ये आपलं घर उभं राहील. तर मित्रांनो, कसं असतं, आरसीसी आणि लोड बेरिंगचा फरक आपण समजून घेऊया. फुल आरसीसी म्हणजे त्यामध्ये आपण फुटिंग, बीम, कॉलम आणि स्लॅब हे सगळ्या गोष्टी असतात. सगळ्या गोष्टींसाठी स्टील वापरलं जातं, सगळ्या गोष्टींसाठी कॉन्क्रीट केलं जातं. आणि लोड बेरिंग म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस आपण फाउंडेशनसाठी ग्राउंड लेवलला एक बीम आपण देतो, एक बीम ग्राउंड लेवलला एक कॉन्क्रीटचा बीम, त्यामध्ये स्टील टाकून एक बीम भरून घेतो आणि त्याच्यावरती आपण बाकीचं बांधकाम करतो. लोड बेरिंग मध्ये आपण कॉलम घेत नाही, त्यामध्ये आपण डायरेक्ट स्लॅब घेतो. तो स्लॅबचा लोड हा भिंतीवरती असतो आणि आरसीसी मध्ये स्लॅबचा लोड हा बीम वरती असतो, बीमचा लोड कॉलम वरती असतो आणि कॉलमचा लोड हा फुटिंग वरती असतो. तेच लोड बेरिंग मध्ये काय होतं, लोड बेरिंग मध्ये फक्त आपण ग्राउंड फ्लोअरला एक बीम घेतो आणि त्या बीम वरती आपण बांधकाम करतो आणि त्या बांधकामावरतीच बाकीचा जो लोड आपल्या घराचा येणार आहे तो असतो. जनरली त्यामध्ये स्लॅबचा लोड आपल्या भिंतीवर येतो, भिंतीचा लोड ग्राउंड बीमवर येतो आणि ग्राउंड बीमचा लोड जमिनीमध्ये जातो.